नमस्कार मित्रांनो, सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी ही फार वाढवलेली आहे। यामध्ये बघा टीईटी मध्ये गणित या विषयावर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि ते आपण कसे सोडवायचे ते बघू। तर प्रश्न आहे, सोडवा 64/80 बरोबर s वजा 3/50 तर s बरोबर किती। पर्याय ए आहे 35, पर्याय बी आहे 49, पर्याय सी आहे 43 आणि पर्याय डी आहे 48। तर याचा बरोबर उत्तर काय आहे? तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, गुणोत्तर दिला 64/80 बरोबर s वजा 3/50 म्हणजे 64/80 च्या बरोबर s वजा 3/50 हे आहे। तर मग आपल्याला s ची किंमत किती हे काढायची आहे। पण ते कसे काढायचे? तर बघा इथे दोन गुणोत्तर दिलेत ना सारखे आहेत, तर दोन गुणोत्तर जर सारखे दिले असल्यास आपल्याला काय करावं लागते, त्यांचा तिरपा गुणाकार। मग तिरपा गुणाकार करून घेऊ। बघा आपल्याला दिलेला गुणोत्तर काय, तर 64/80 बरोबर s वजा 3/50। मग आपण यांचा तिरपा गुणाकार केल्यास काय होईल, तर तिरपा गुणाकार केल्यास 64 गुणिला 50 बरोबर 80 गुणिला s वजा 3। मग 64 गुणिला 50 किती होतात, तर यांचा जर गुणाकार केल्यास आपल्याला उत्तर मिळेल। तर 64 गुणिला 50 किती होणार, तर 64 गुणिला 50 केलं तर बघा आपण हे 0 0 घेतलं, 5 24 0 हातचे 2, 5 36 आणि 2 32 म्हणजे 3200 यांचा गुणाकार होईल बरोबर 80 गुणिला s। तर 80 गुणिला s होणार 80s आणि 80 गुणिला ऋण 3 तर ऋण 8 1 8 8 2 16 8 3 24 240। तर बघा आपल्याला s ची किंमत काढायची आहे, म्हणून या 240 ला आपण काय करू, बाजू बदलून टाकू। बाजू बदलल्या बघा एक ऋण इकडे आल्यानंतर धन होईल म्हणजे 3000 म्हणजे 3200 वजा 240 बरोबर 80s। आपल्याला NCS काढायचं आहे म्हणून 80s बरोबर 3200 अधिक होईल, कारण इकडे ऋण होतं इकडे काय धन म्हणून 3200 अधिक 240 किती होणार, 3440 होणार 3440। परंतु आपल्याला s ची किंमत काढायची आहे। आता 80 ला पुन्हा बाजू बदलवू, आता 80 ची पुन्हा बाजू बदलवू। 80 ची बाजू बदलवल्यानंतर काय होणार, तर बघा 80 इकडे कसं आहे गुणाकारात आहे, बाजू बदलल्यामुळे भागाकारात जाईल, म्हणून s बरोबर 3440 छेदात 80 0 कटला आणि यांचा जर भागाकार केला तर आपल्याला s ची किंमत मिळेल। s बरोबर किती होईल बघा, यांचा भागाकार करा। आता उरले काय, तर 344 भागीला 8 करा, तर 8 1 8 2 8 3 24 8 4 32 तर बघा 8 4 32 34 मधून 32 गेले किती 2 हे 4 8 1 8 8 2 16 8 3 24 म्हणजे उत्तर किती आपल्याला मिळत आहे 43। म्हणून s ची किंमत किती झाली, तर s ची किंमत झाली आहे 43 म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे। तर अशा प्रकारे बघा या प्रश्नाचं आपण उत्तर काढू शकतो। त्यानंतर प्रश्न दुसरा बघा आपण सेम त्याच प्रकारचा घेतला आहे, जर 45/75 बरोबर t वजा 5/15 असेल तर t ची किंमत किती असेल। इथे बघा आपल्याला आता t अक्षर दिलाय, सेम त्याच प्रकारचं उदाहरण दिलाय आणि आपल्याला t ची किंमत काढायची आहे। पर्याय 1 आहे 14, पर्याय 2 आहे 12, पर्याय 3 आहे 18 आणि पर्याय 4 आहे 20। तर सेम त्याच पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। आणि बघा एक सोपी ट्रिक्स म्हटल्यास आपल्याला इथं 45 आणि 75 दिला आहे, तर या दोन्ही संख्येमध्ये बघा 15 ने भाग जातो, गुणोत्तराला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो। दोन्ही संख्येला 15 भागल्यास आपल्याला संक्षिप्त रूप मिळून जाईल आणि त्यानंतर तिरपा गुणाकार काढा, आपल्याला कॅल्क्युलेशन करणं सोपं जाईल। तर याचा कॅल्क्युलेशन करून उत्तर काय येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ करताय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।